नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही गेलो होतो मराठवाड्यामधील शिव मंदिर शक्तिपीठ बघायला। प्रशस्त असं मंदिर, समोरचा भव्य दरवाजा आणि जणू काही आपण एखाद्या गडावरच आलो असे वाटते। मंदिरात आत गेल्यावर चारी बाजूनी तटबंदी, चार बुरुज अगदी एखाद्या गड किल्ल्यासारखे दिसत होते। मंदिराच्या दोन्ही बाजूला भव्य असे दिव्यांनी पेटलेले मिनार होते। रात्रीच्या वेळेस तर खूपच छान दिसत होते। मंदिरात गेल्यावर मुलांना खूप आनंद झाला। शिवाजी महाराजांची ओढ आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांना खूप घाई झाली होती। त्यामुळे रिद्वी आणि श्रीनूने पटापट पायऱ्या चढायला सुरुवात केली। त्यांची ही ओढ पाहून मनाला खूप आनंद झाला। आत्ताच्या लहान मुलांमध्ये शिवाजी महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्याची एक्साइटमेंट किती छान वाटते ना। मंदिरात गेल्यावर मन अगदी प्रसन्न झाले। मंदिराचे नक्षीकाम, कोरीवकाम बघून असे वाटले जणू काय एक राजमहालातच आलोय। शिवाजी महाराजांची ती कोरीव तेजस्वी मूर्ती पाहून मन अगदी बहरून आले। रिद्वीचं पळणं काही थांबत नव्हतं। ती तिच्या निरागस डोळ्यांनी सगळं मंदिर पाहत होती आणि त्याचा आनंद घेत होती। मंदिराच्या चारी बाजूनी तटबंदी होती, अगदी किल्ल्याप्रमाणे। त्या तटबंदीमध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात काही घडामोडी, युद्ध प्रसंग घडले त्याचे चित्रीकरण हुबहू केले होते। जणू काही स्वराज्य समोर आहे असे वाटत होते। त्या प्रसंगाची माहिती खाली इंग्लिश आणि मराठीमध्ये दिली होती। शिवाजी महाराजांच्या आई, शिवजन्म, शिवाजी महाराजांची शपथविधी, त्यानंतर आई भवानी, पहिला किल्ला तोरणा, अफजलखानापासून सुटका, या सर्वांचे चित्रीकरण येथे केले आहे। शिवाजी महाराजांच्या काळात जे काही युद्ध झाले त्या युद्धामध्ये जे साहित्य वापरले जात होते त्याचा संग्रह इथे करण्यात आला आहे। त्यामुळे त्याची माहिती ही आपल्याला सहज उपलब्ध होती। यामध्ये विविध प्रकारच्या तलवारी, विविध प्रकारचे भाले, तसेच युद्धामध्ये सेफ्टीसाठी यूज करणारे चिलखती, ढाली आणि तलवारी यांचाही संग्रह येथे करण्यात आला आहे। हे मंदिर पाहून शिवाजी महाराजांबद्दल आपलं प्रेम, आपुलकी अजूनच वाढली आहे। त्यांचा इतिहास अजून जाणून घेण्याची इच्छाशक्तीही वाढली आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत, मुलाबाळांसोबत या मंदिराला नक्की भेट द्या। आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्या आणि तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। रिद्वी आणि श्रेण्याची मस्ती काही थांबत नव्हती। आज मंदिराला भेट देण्याचं कारण म्हणजेच आज आमच्या ताईंचा आणि दादांची ॲनिव्हर्सरी होती। त्यामुळे छोटंसं सेलिब्रेशनसाठी आम्ही आज मंदिराला भेट दिली। इथे गेल्यावर आम्ही छानपैकी एक्सप्लोअर केलं, फोटो काढले, व्हिडिओज काढल्या आणि आमच्या फॅमिलीच्या गोड आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या। अशा प्रकारे आमचा दिवस एकदम छान गेला।